सर, नगरमधले एक म्हणजे नगरमधले जी चित्रकला आपण क्षेत्र म्हणू शकतो, तर त्या क्षेत्राची सुरुवात ज्यांनी केली रबा केळकर सर. तर यांचे आणि तुमचे खूप जवळचे संबंध होते. तुमचे बऱ्यापैकी बोलणं होत राहायचं, भेटणं होत राहायचं. तर सरांच्या विषयीच्या तुमच्या काही आठवणी असतील, काही अनुभव असतील, तर त्याच्याविषयी काही तुम्ही. मी लहान होतो, मला असं वाटतं 62-63 साल असावं, म्हणजे 8-9 वर्षाचा जेमतेम. आणि तेव्हाही मी लँडस्केप पोर्ट्रेट वगैरे करायचो. तर माझे चुलत मामा आनंद क्षीरसागर हे नगरला राहायचे. तर त्यांच्याकडे गेलो होतो, म्हणजे वडील घेऊन गेले आणि मग ते नगरमधल्या चित्रकारांना भेटणं वगैरे, त्यात रबा केळकरांची नानांची भेट झाली. मला आठवतंय की असा वाडा होता त्यांचा, आणि एका हॉलमध्ये या बाजूला मला वाटतं त्यांचं चित्रकलेचा वर्ग किंवा असं काहीतरी चालायचं. आणि तसं जिना चढून वाडा गेले, दुसऱ्या मजल्यावर किंवा पहिला आणि दुसरा मजला त्यांचा राहता होता, तिथे त्यांचं घर होतं. तर काहीतरी ओळख काढून मग त्यांना भेटायला गेलो. त्यांना भेटल्यावर त्यांनी चित्र वगैरे बघितले आणि खूप कौतुक केलं. आणि मला आठवतंय आजींनी रव्याचा लाडू केला होता, फार छान लाडू होता. रवा, बेसन आणि खोबरं घातलेला अप्रतिम लाडू होता. तर लाडू खायला दिलेला. म्हणले नगरमध्ये मुक्काम किती आहे? तर वडिलांनी सांगितलं काय ते. म्हणले आपण उद्या लँडस्केपला जाऊ. मग त्यांनी त्यांचं सामान घेतलं, माझं सामान वडिलांनी घेतलं, आणि आम्ही कुठे बसलो ते लक्षात नाही, पण तिथे बसून लँडस्केप केलं आम्ही दोघांनी, केळकर सरांनी आणि मी. तुम्ही त्यांनी झपाट्यात रंग लावत, फोर्सफुल होतं त्यांचं काम. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह व्यवस्थित, ड्रॉइंग व्यवस्थित, आणि एकदम असे रंग भरत, ट्रान्सपरंट कलर भरत त्यांनी पटकन चित्र पूर्ण केलं. माणसांची तुरळक गर्दी होती, कारण बाजारपेठेतच कुठेतरी आम्ही बसलेलो पारावर वगैरे. तर गर्दी जमल्यावर नाना चित्र काढतायत, आणि मग अरे हा लहान पोरगा पण चित्र काढतोय की, असे डायलॉग बिलो, असे थोड्या गमतीदार आठवणी. आणि मग एक पोर्ट्रेट केलं, आणि मला असं वाटतं 3 दिवस मी होतो. 3ही दिवस नाना त्यांच्या सोयीच्या वेळेला सांगायचे. साहजिक आहे ना, त्यांचं आर्ट स्कूल चालू, अमुक तमुक सगळं, शाळा असावी काय मला माहिती नाही ते, पण सकाळी किंवा संध्याकाळी आम्ही लँडस्केपला गेलेलो आहोत, हे मला आठवते. लहानपणची माझी आठवण. त्यानंतर मी JJला शिकायला गेलो. तर JJमध्ये ते आले होते, म्हणजे मुंबईला आल्यावर ते JJ चक्कर मारायचेच. तर तेव्हा वर्गात त्यांनी येऊन काम बघितलं. दुर्दैवाने त्यावेळेला शिकवणारे जे शिक्षक होते ते खूप नंतरच्या पिढीतले होते. त्यांना रबा केळकर कोण हे माहीत नव्हतं. आणि मग मला विचारलं कोण आले होते, तुझे आजोबा का वगैरे, असं साहजिक आहे ना प्रश्न मित्रांनी. ते म्हटलं नाही, हे नगरमधले चित्रकार आहेत, आणि त्यांच्या तोंडून ऐकलं असल्यामुळे हे रजांचे गुरु असं मी सांगितल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पुढे मला कळत गेलं की नगरमध्ये परंपरा जशी वाघू कुलकर्णींनी नाशिकमध्ये सुरू केली, तशी नगरमध्ये परंपरा सुरू करणारे रबा केळकर. पण ते कार्टुनिस्ट होते वगैरे मला काहीही माहिती नव्हतं. आणि 70 साली मी मुंबईला शिकायला गेलो. तर पुण्यात असेपर्यंत माझा थोडाफार तरी संपर्क आला, आणि मग खूप गॅप पडली. पण वडिलांना त्यांची पत्र यायची. भैयासाहेब ओंकार त्यांचे जवळचे मित्र होते तसे, म्हणजे त्यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. तर भैयासाहेब पुण्यात, म्हणजे नाना रबा केळकर पुण्यात आले की भैयासाहेबांकडे जायचे.
आणि त्यावेळेला मग माझा विषय निघायचाच. मग ते भैयासाहेब सांगायचे माझं काय चाललंय काय नाही. 1973 मी थर्ड इयरला असताना माझं एक प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात भैयासाहेबांनी सुचवल्यामुळे भरवलं होतं. त्यावेळेला निळूभाऊ लिमये हे महापौर होते मला वाटतं पुण्याचे. तर त्यांना समोर बसून पोर्ट्रेट केलं होतं. तर त्यालाही थोडे उशिरा रबा केळकर आल्याचं मला आठवते. आणि फार छान काम केलं, शाबास अशी शाबासकी दिल्याचं आठवते. मी समोर बसून पोर्ट्रेट केलं आणि अनेकांची केली होती. हिराबाई बडोदेकर, जयंतराव टिळक, इंदुताई टिळक, असे केशवराव भोळे, अशा अनेकांची पोर्ट्रेट केली होती मी. आणि त्याचं आणि लँडस्केपचं प्रदर्शन होतं ते. 75 साली मी डिप्लोमा झालो आणि नगरला जाणंच झालं नाही. कारण आपण व्यापात गुंतत जातो. मामा पण इकडे शिफ्ट झाले पुण्याला, त्यामुळे माझं नगरला जाणंच झालं नाही. पण रबा केळकर जेव्हा जेव्हा यायचे मुंबईत त्यावेळेला जेजेत मला येऊन भेटायचे. आणि 1995 मी निवृत्ती घेतली, स्वेच्छानिवृत्ती. त्यावेळेलाही नाना काहीतरी मला वाटतं डोंबिवली कल्याणला आले होते. तिथून जेमध्ये म्हणून आणि मला भेटायचं म्हणून, कारण लोकलनी प्रवास करणं अशक्य. त्यांचे नातेवाईक किंवा नातू वगैरे कोण होतं माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी कार करून त्यांना आणलेलं होतं. आणि मग खूप जेमध्ये गप्पा मारल्या होत्या आम्ही. मराठी कोशाचं काम सुरू केलं आणि वसंत सरवटेंनी रबा केळकर हे नाव सांगितलं. म्हणजे जी काही यादी काढली त्यात रबा केळकर होतं, अहमदनगर. म्हटलं मला माहिती आहेत, पण मला त्यांनी कार्टुनिंगच्या क्षेत्रामध्ये जे काम केलं आहे ते माहिती नव्हतं. प्रशांत कुलकर्णी आता लोकसत्तेत कार्टून्स करतो, त्यांनी त्यांच्यावर लिहिलं आणि त्याच्यामधनं त्यांचा एक वेगळाच पैलू लक्षात आला. आणि मग मला काही आठवलं की त्यांचे आणि साने गुरुजींचे किती निकटचे संबंध होते. आणि साने गुरुजींच्या मुळेच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा जो काही एक सगळा माहोल होता त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कलेच्या बाजूनी भर घातली. त्यांनी भिंती रंगवल्या होत्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये. कार्टून तर करायचे पण भिंतीवरही चित्र काढली होती. आणि नगरमध्ये कलेचं वातावरण निर्माण करण्यासाठी ते कसे झटत होते याचे अनेक पुरावे किंवा अनेक असे गोष्टी अनेकांकडनं ऐकायला मिळतात. अहमदनगरमध्ये त्यांच्या संस्थेमध्ये कांबळी नावाचे शिक्षक होते. ते आत्ताचा रामकृष्ण माझा विद्यार्थी आणि प्रमोद पण, त्या दोघांचे वडील. तर कांबळी मास्तरांच्याही घरी गेलेलं मला आठवते. आणि नगरमधल्या चित्रकारांना एकत्र बोलवून त्यांनी माझं प्रात्यक्षिकही ठरवलं होतं, पण ते प्रत्यक्षात आलं नाही. म्हणजे मी डिप्लोमा झाल्यावर वगैरे नंतर काहीतरी अडचणीमुळे ते प्रत्यक्षात आलं नाही, पण त्यांनी प्रात्यक्षिक ठरवलं होतं. आणि ह्या संदर्भातली एक आठवण मला कालच, म्हणजे एक 3-4 दिवसापूर्वी माझ्या हातात आली. सध्या मी दीनानाथ दलालांचं चरित्र लिहितोय. तर दलाल गेल्यानंतरचा विशेषांक आहे, त्याच्यामध्ये रबा केळकरांनीच लिहिलेला लेख आहे, धन्य ते रेखनी कळा. आणि त्यात ती आठवण लिहिलेली आहे. त्यात दलालांवर म्हणण्यापेक्षा दलालांसंदर्भात एक भविष्यकथन केलं होतं रबा केळकरांनी. आणि ते भविष्यकथन असं होतं की 1938 साली अहमदनगरला साहित्य संमेलन झालं होतं. त्याचे रबा केळकर स्वागताध्यक्ष होते. म्हणजे हा याचा पुरावा म्हणावा लागेल की रबा केळकर हे फक्त चित्रकार नव्हते, ते फक्त शाळेतले शिक्षक नव्हते, ते फक्त कला महाविद्यालयाचे संस्थापक नव्हते, ते फक्त कार्टुनिस्ट नव्हते, तर त्यांचा साहित्याशी, गायनाशी, सर्व कलांशी उत्तम संबंध होता. आणि त्यामुळेच त्यांनी वातावरण निर्मिती करण्यामध्ये जो हातभार त्यांचा होता. म्हणजे
एखाद्या व्यक्तीला काम करायचं म्हणल्यावर स्वतःकडे ऊर्जा ठेवावी लागते, स्वतः आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या कष्ट घ्यावे लागतात, स्वतःचं गरजा बाजूला ठेवून स्वतःचा संसार बाजूला ठेवून काम करावं लागतं आणि लोकांना काम करण्यासाठी उद्युक्त करणं आणि आर्थिक उभारणी करणं याही गोष्टी कराव्या लागतात. मला खात्री आहे की रवा केळकरांनी हे केलं असणार. त्यांचा स्वभाव अत्यंत उत्साही, खूप बोलणारे आणि ते बोलताना खूप उत्साहाने बोलायचे. म्हणजे समोरच्याला ऐकतच राहावं असं ते बोलत राहायचे आणि त्याबरोबर समोरचा काही बोलू इच्छितोय असं लक्षात आल्यावर ते पटकन थांबायचे. हे वैशिष्ट्य आहे. रवा केळकरांचं व्यक्तिमत्व म्हणजे थोडं वृद्धापकाळातलं किंवा 50-60 नंतरचं त्याच्यामध्ये आणि रबा आंबेडकर नावाचे बडोद्याचे जे सगळं शिक्षणक्रम आहे, बडोद्याच्या आर्ट स्कूलचा तो तयार करणारे ललित कला अकादमीवर काम करत होते ते. त्या दोघांच्या व्यक्तिमत्वात मला खूप साम्य आढळतं. म्हणजे दिसण्यामध्ये, वागण्यामध्ये आणि साधी राहणे. फरक एकच होता, आंबेडकर खूप पान खायचे, त्यांच्या हातात चांदीच्या पानाचा डबा असायचा, पण माझ्या मते रवा केळकर हे अत्यंत निर्व्यसनी, कुठलंही व्यसन नाही. फक्त चित्रकलेचं व्यसन होतं त्यांना. चित्रकला, कला प्रचार आणि प्रसार. तर दलालांची आठवण अशी की 15 जानेवारी 1971ला दलालांचं निधन झालं आणि त्याच्या आधी असं ठरलं होतं, म्हणजे नगरमध्ये प्रगत कला महाविद्यालय, तर त्यांनी शिक्षक, विद्यार्थी, ट्रस्टी यांची सगळ्यांची मीटिंग घेतली आणि यावर्षी अध्यक्ष म्हणून कुणाला बोलवायचं. तर मुलांसकट सगळ्यांनी दलालांना बोलवूया असं ठरवलं आणि दलाल प्रचंड लोकप्रिय होतेच. म्हणजे ते चित्रकार म्हणूनही उत्तम होते, व्यावसायिक चित्रकार म्हणजे प्रकाशनाच्या जगातही उत्तम काम करायचे. तर त्याप्रमाणे दलालांची पत्रव्यवहार झाला, दलालांनी तारीख दिली आणि रीतसर आमंत्रणपत्र देण्यासाठी रवा केळकर 16 तारखेला सकाळी निघाले. 17 तारखेला सकाळी निघाले, 17 जानेवारी 71ला. आणि गमतीचा भाग असा की, गमतीचा म्हणण्यापेक्षा दुर्दैवानी, त्यांना कल्पनाच नव्हती, कारण त्यावेळेला अशी काही टेलिफोन आणि एवढी सगळी प्रकार नव्हते ना. तर रवा केळकरांनी म्हणजे दलाल गेल्याची बातमी फक्त मराठीत छापून आली होती 16 तारखेला. तर दलालांचं मृत्यूची बातमी आलीच नव्हती बाकीच्या वृत्तपत्रात. 15 तारखेला दलाल गेले, 16ला मराठ्यामध्ये बातमी आली आणि 17 तारखेला रविवार होता. रवा केळकर दलालांना भेटायचं म्हणून अहमदनगरहून निघाले, पुण्याला आले. पुण्यात काही भेटीगाठी उरकून ते रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला जाणार असं काहीतरी ठरलेलं होतं त्यांचं पूर्वनियोजित कार्यक्रम. ते अहमदनगरहून पुण्यात आले आणि त्यांनी पेपर बघितला तर दलाल गेले असंच वाचायला मिळालं. तर त्यांनी लिहिलंय की मी सुन्न झालो, मला काही सुचेना, मला काय करावं आता, कसं काय करावं, आताच्या परिस्थितीत मी काय करू, काहीच सुचेना. मी हरिश्चंद्र लचकेंकडे गेलो. तर लचकेंची तीच परिस्थिती. तिथून भैयासाहेब ओंकारांकडे गेलो, ते तर दलालांच्या अत्यंत जवळचे, त्यांचीही तीच परिस्थिती. आणि म्हणजे शेवटी निराश होऊन मी परत आलो. ते निराश होऊन परत अहमदनगरला गेले आणि 1-2 दिवसांनी त्यांनी मीटिंग घेतली, ट्रस्टी मुलं सगळ्यांची, आणि सर्वांनी एकमताने सांगितलं, जसं एकमताने दलालच अध्यक्ष हवे ते सांगितलं होतं. तर ते म्हणले की आपण कार्यक्रम कॅन्सल करूया. तर मुलांनी असं सांगितलं की कार्यक्रम आपण रहित करायचा नाही सर, अध्यक्षस्थानी दलालांचा फोटो ठेवून आपण कार्यक्रम करूया. केळकरांनी असं नोंदवलेलं आहे की मला धन्य वाटलं
त्यांनी जे बीज पेरलं होतं हम्म. त्याच्यामधनं विपरीत परिस्थितीतूनही दलालांचा मृत्यू झालेला असूनही त्यांना अध्यक्षस्थान देऊन कार्यक्रम केला गेला ही फार मोठी गोष्ट आहे. बरोबर. आज ते वाचताना मला अक्षरशः थरारल्यासारखं झालं. बरोबर. आणि त्यासोबत हेही जाणवलं हम्म. की प्रगत कला महाविद्यालय सुरू केलेले हम्म. संस्थापक हम्म. हे दलालांनी यावं हम्म. त्यासाठी दलालांनी येतो सांगितलं होतं, सगळं होतं, हो हो. पण त्यांना भेटणं, हम्म. त्यांना पत्र देणं, हम्म. यासाठी अहमदनगरहून धडपडत हम्म. 8चा त्यांचा जन्म, बरोबर. 71 साली गेले. हम्म. म्हणजे नानांचं वय काही कमी नव्हतं. नाही. बरोबर. आणि अहमदनगर मुंबई काही डायरेक्ट अशा सेवा असतील असं नाही. त्यामुळे पुण्याला यायचं. हो. आणि जनसंपर्क दांडगा होता त्यांचा. हो. तर त्यांनी स्वतः जाणं हां हां. आणि ते सगळं करणं याच्या मागची जी तळमळ आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे. मला ते गेले किती साली? 2004ला. 2004. हो. तर माझा फोन नंबर त्यांच्याकडे होता, म्हणजे हां. शोधून काढला हो, त्यांनी हो. आणि मला फोन केले होते 2-4. हम्म. नंतर मुंबईला तुझ्या घरी येणार आहे असं सांगितलं होतं. हां. म्हटलं जरूर या, हम्म. पण ते काही जमलं नाही. हम्म. तू नगरला ये सांगितलं होतं, तेही मला जमलं नाही. हम्म. पण ते नंतर पुण्यात शिफ्ट झालेत हे त्यांनी सांगितलं. हो. आणि मी पुण्यामध्ये त्यांना भेटायला आलो होतो. हम्म. खूप वेळ आम्ही गप्पा मारल्या. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. हम्म. ते जे कलेक्शनचं सांगितलं होतं त्याच्याबद्दल खूप गोष्टी विचारल्या. हम्म. उत्साहात होते अगदी. हम्म. तब्येत बरी नव्हती पण ते खूप उत्साहात होते. थकले होते कारण वय साहजिक आहे हो. ना. आणि 94-96 वय होतं त्यांचं, मला वाटतं. हो. त्यांचं 2008-2004 म्हणजे हो. 96 वय बरोबर. होतं. बरोबर. आणि मला नंतर असं कळलं हम्म. त्यांच्या मुलाकडनं, प्रकाशकडनं, की निधनापूर्वी सगळ्यात जास्ती वेळ बोललेले हो. बरोबर. नाना बोलले ते हम्म. तुझ्याशी सुहास. त्या असतात अशा आठवणी असतात. काही माणसं आपल्या कायम स्मरणात राहतात. भेटीगाठी हळूहळू कमी झाल्या तरी, बरोबर. आणि आता तर ते या जगात नाहीत. बरोबर. पण त्यांनी त्या काळामध्ये केलेले जे जे काही चांगले उद्योग आहेत, चांगलेच म्हटलं हो, पाहिजे, हो. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भातलं बरोबर. कार्टुनिंगचं काम, हम्म. साने गुरुजींबरोबरचं सहवास, बरोबर. त्यानंतर त्यांनी डेव्हिड लोला पत्र काही वगैरे, पाठवणं, पत्र निवडच्या लिहिणं, डेव्हिड विषयीचं लोचं काम. उत्तर येणं, हो. आणि नगरमधल्या त्यावेळेच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याच्या आत्मचरित्रात हो. रबा केळकरांचा उल्लेख करणं, बरोबर. या खूप वेगळ्या आणि छान गोष्टी. बरोबर. आज त्यांचे हे पैलू अनेकांना ज्ञात नाही आहेत, बरोबर. आणि ते तुम्ही जो प्रयत्न करताय त्याच्यामधून ज्ञात होणार आहेत. हम्म. ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन. नाही सर, उलट हे खूप लवकर व्हायला हवं होतं. थोडा उशिरा का होईना पण होतंय, होतंय, याचा होतंय, ही खूप आनंद चांगली आहे. गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. खरंच. आणि कोशामध्ये आम्ही नोंद घेतली हम्म. आणि देऊसकरांचं मी चरित्र लिहिलं. हो. तर देऊसकरांचा जन्म अहमदनगरचा, हो. त्यामुळे प्रमोद कांबळेंनी हम्म. फिरोद यांच्या हो. मदतीने हो. त्यांनी चांगली ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे. बरोबर. आणि रबा केळकरांच्या नावाने हो. पुरस्कार हो. देतो. हो. बरोबर. त्याचा पहिला पुरस्कार मला मिळाला, हो. हे माझं भाग्य आहे. सर, जसं केळकर सरांच्या विषयी तुमच्या ज्या आठवणी आहेत, अनुभव आहेत, तसंच तुम्ही टेंभुर्णीकर सरांच्या विषयी पण खूपदा माझ्याशी पण बोलला हो, आहेत. हो. तर त्याविषयी काही तुम्ही जर सांगू शकला तर. काय आहे, नगरच्या मुक्कामात, कारण नगर टेंभुर्णीकर मूळचे नगरचे, हो हो किंवा नगरला काहीतरी पोस्टाच्या नोकरीत हो होते. हो मला तशी ते ती संगमनेरचे, पण नगरला ते नोकरीत होते हो, पोस्टाच्या. नोकरीत. हो. आणि कदाचित नानांनीच सुहास पुण्यात असतो वगैरे हो. सांगितलं असेल. हां हां म्हणजे मी लहान होतो तेव्हा त्यांची भेट हो. झालेली नसावी, हां हां अगदी लहान हो असताना. हो हो पण टेंभुर्णीकर SP कॉलेजला हम्म. पोस्ट मास्तर म्हणून हो बदलून हो आले. बरोबर. आणि मग धोतर, कोट, हम्म. चष्मा, हम्म. बागदार नाक, सावळा वर्ण, हम्म. आणि अतिशय छान गप्पा मारणारे. हां हां ते आमच्या घरी आले. पेरुगेटला आमचं छोटंसं घर होतं. हां हां आणि मी शाळेतच शिकत होतो तेव्हा. हम्म.
10वीला वगैरे असेल. हम्म. आमची छोटीशी खोली, हम्म. 6 फूट बाय 9 फुटाची खोली होती. हम्म. त्याच्या बाहेर संडास, त्याच्या बाहेर बाथरूम, म्हणजे सगळ्या वाड्याचं, हो हो. आणि एक गॅलरी. हम्म. तर म्हणले मग चित्र कुठे काढतोस, हम्म. मोठी असली तर? हम्म. म्हटलं कोणाकडे तरी जाऊन काढतो. हम्म. तर नानांचं SP कॉलेजच्या पोस्ट ऑफिसच्या वर मोठं घर होतं. हम्म. ते मला घेऊन गेले. हम्म. वडील पण बरोबर होते. हम्म. म्हणले तुला इथे कुठे बसायचं ते बस आणि चित्र काढ. आणि त्यांना स्वतःलाही चित्रकलेची खूप आवड होती. हम्म. ते स्केचिंग करायची उत्तम, लँडस्केप करायचे. रीतसर शिक्षण काहीही कलेचं झालं नव्हतं. बरोबर. पण त्यांच्याकडे एक विलक्षण बुद्धी होती कलेबद्दलची, विलक्षण आत्मीयता होती, आणि कौशल्यही होतं. त्यामुळे त्यांनी काढलेली अनेक चित्र ही मी बघितलेली आहेत. त्यांच्या कुटुंबाशी संबंध झाला, म्हणजे निर्माण झाला, त्यामुळे जवळचा संबंध निर्माण झाला. आणि मोना डोंबिवलीला होती त्यांची मुलगी, तर तिच्याकडेही मी गेलेलो आहे. त्यानंतर कर्जतला ती राहायला गेली, हो हो. तेव्हाही गेलेलो आहे. नाना तिच्याकडे असताना एकदा मी भेटलो होतो. तर नगरला अगदी वृद्ध झाल्यावरही ते सतत चित्र काढत असायचे. बरोबर. आणि हे त्यांचा जो ध्यास आहे ना, की त्यांचा जो ध्यास आहे टेंभुर्णीकरांचा, की आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्या आवडीचा विषय आहे, बरोबर, त्याच्यामध्ये काहीतरी करत राहणं, बरोबर, हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा कलेच्या विद्यार्थ्यांसाठी एक धडा आहे असं म्हणलं पाहिजे. बरोबर, बरोबर. की पोस्ट मास्तर असणारा, पोस्टात नोकरी करणारा, हो. पोस्ट मास्तर असणारा एक गृहस्थ आयुष्यभर सतत चित्र काढत राहतो. बरोबर. आज महाराष्ट्रामधले किती चित्रकला शिक्षक, नाही, बोलूया सर आपण, ठीक आहे. त्याला सांग इकडे येऊ नको म्हणून. नाही तर केलं. हां. आज महाराष्ट्रामधले किती चित्रकला शिक्षक शिक्षण संपल्यानंतर असा ध्यास घेऊन चित्र काढतात. किती कला महाविद्यालयामधले शिक्षक असा ध्यास घेऊन चित्र काढतात. बरोबर, खरोखरच संशोधनाचा विषय आहे. बरोबर. चित्रकलेचं शिक्षण घेतलेले, चित्रकार झालेले चित्र काढतात, यात नवल नाही. बरोबर. पण एक पोस्टात नोकरी करणारा, चित्रकला शिक्षणाची संधी न मिळालेला माणूस आयुष्याच्या अंतापर्यंत चित्र काढत राहतो, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातून आपण काहीतरी शिकावं. म्हणजे मी त्यांच्या विषयी ज्यावेळेस मी रिसर्च केला थोडासा, तर मला एक चित्र मिळालं जे आदल्या दिवशी केलं त्यांनी, मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत. विशेष आहे. आणि ते चित्र मी मुलाखतीमध्ये पण पाठवले की शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं. ड्रॉइंग केलं. विशेष आहे, खरोखरी विशेष. आणि बाहेर जाता येत नाही तर घरच्या घरी बसल्या बसल्या कल्पनेनी कल्पना करणं, ती कल्पना मनामध्ये रंगवणं आणि मग कागदावर उतरवणं, हे जे त्यांचं जीवन आहे, अतिशय सच्छील, सज्जन, मृदुभाषी, कायम मदत करण्याची वृत्ती असलेली. आयुष्यात अशी माणसं माझ्या आयुष्यात आली हे माझं भाग्य समजतो. आणि ती कायमच स्मरण करतात. आणि त्यांच्याकडून आपणही काही शिकतो, ही माझी भावना आहे. बरोबर.